नमस्कार. हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आजच्या ब्लॉगची मी सुरुवात जगदंबेपासून करत आहे. आम्ही दर्शन करायला गेलो होतो सकाळी 10 वाजता जायचं होतं, पण थोडं लेट झालं आणि खूप ऊन होतं. हे दर्शन केलं आम्ही जगदंबेचं. खूप वर्षानंतर गेलो होतो आम्ही आणि आम्हाला तिथं प्रसादही भेटला. मग प्रसादाला डवलून नसतं जायचं म्हणून जेवणही केलं तिथंच. पुरणपोळीचा स्वयंपाक होता. मग येताना रस्त्यामध्ये मस्त ऊसाचा रस पिलो. दहावीला गेली आता आणि पेड सुद्धा दिलं नाही. 9 पेड तर द्यायचा अक्षरा. 18 तर द्यावं. जब तक ये लड़की पेड़े और पास हुई, लड़की पेड़े नहीं देती और कल का बर्थडे का केक नहीं देती, तब तक ये मेहंदी कंप्लीट नहीं हो गई. यहाँ तक मेहंदी इनफ है. बाय बाय गाइज, कल मिलते हैं. हिचा बर्थडे होता आणि हिला मेहंदी काढायची होती. मेहंदी अशी काढली जसं काय लग्न आहे. मग मी थोडंसं बाहेर गेले होते फिरायला. फिरून वगैरे आले. खूप भूक लागली होती. मग मी आपलं चटणी वगैरे घेतली. घरात खूप काही होतं खायला. वांग्याची भाजी पण होती, पण मला ते खायचं नव्हतं. मग मी टोमॅटो घेतलं. मस्त टोमॅटोला पिळून घेतलं. चटणी, मीठ, तेल. तुम्ही असं खाता का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर हे कॉम्बिनेशन खूप आवडतं आणि मी कधी कधी मम्मीला पण देते खायला. माझ्या मम्मी तर कधी चटणी खात नाही, पण मी तिला असं करून दिलं ना ती खाते. आणि हे कॉम्बिनेशन इतकं बेस्ट लागतं. हे मी ना माझी स्कूल फ्रेंड होती एक दीपाली म्हणून, मी तिच्याकडून शिकले होते. ती टिफिनला असं घेऊन यायची कधी कधी. आणि नंतर ना थोडं लोणच्याला हलवून घेतलं व्यवस्थित, का तर लोणचं एकाच ठिकाणी राहिलं की ते खराब होऊन जातं. मग त्याला रोजच्या रोज ऊन दिलं पाहिजे आणि रोजच्या रोज त्याला हलवलं पाहिजे. अगर भरणीमध्ये आहेत तर भरणी उथलपुथल करायची फक्त, दॅट्स इट. आता आंब्याचं लोणचं केलं म्हटल्यावरती लिंबाचं लोणचं नको का, म्हणून सगळे लिंब जेवढे घरात होते तेवढे सगळे कट करून घेतले. आणि नंतर मी आईचा खूप ओरडा ऐकलेला आहे की मी सांसारिक नाही आहे आणि असं तसं, 2 वस्तू असतील तर एक वस्तू वापरायची, एक वस्तू ठेवायची वगैरे वगैरे. खूप लेक्चर ऐकलं मी आईचं आणि सगळ्या लिंबाच्या बिया काढून घेतल्या. शेवटी काही करणार त्याचा काही अर्थ नव्हता लेक्चरचा, कारण की जी गोष्ट होऊन जाते त्यानंतरनं त्या गोष्टीला घेऊन त्याबद्दल चर्चा करून त्याला काही अर्थ नसतो. तसंच काहीसं झालं आणि मी सगळ्या लिंब कट करून घेतले. आणि मला एक आयडिया सुचली की एक एक लिंबू ठेवून ना शूट करून घेते. मग मी शूट पण करत होते बरोबर ती. एक एक लिंबू ठेवून कापड ठेवून मग शूट करून घेतलं. आणि शूट संपल्यानंतरनं झाल्यानंतर मला कवट दिसले. 6 कवट होते. मग ते कट करून घेतले. मग त्याच्या शिरा होत्या आतमध्ये, त्या सेपरेट केल्या. साखर टाकली. गूळ नव्हता म्हणून साखर टाकली. आमचूरची पावडर टाकली आणि त्याला 6 ते 7 तास रेस्ट दिली. आणि त्याच्यानंतरनं काहीसं इतकं मस्त आंबट लागत होतं, गोड. मग ते एन्जॉय केलं. जास्त मी खाल्लं, कमी मम्मीला दिलं. आणि त्याच्यानंतरनं रात्री आमच्या घरी आरती होती. मग आमच्या मम्मीला देवी येणार होती, सो मग आम्हाला आरत्या घ्यायला सांगितलेल्या आहेत. मग मम्मीची फर्स्ट आरती होती. मग मी त्याच्यामध्येच बिझी होते. मी जास्त शूट नाही करू शकले. मग जेवढं केलं. आणि ते पहिलं स्नान वगैरे होतं, ते पंचामृतनी काय म्हणतात त्याला, कापूर वगैरे टाकून ते पाण्यामध्ये आग लावून मग त्याच्यानंतरनं त्यातनं स्नान घातलं होतं. मग त्याच्यानंतरनं आरत्या झाल्या, गाणी झाली. मला काही शूट करता नाही आलं, कारण की मला सगळ्या वस्तू हाताखाली द्यावा लागत होता. सो त्याच्यामुळं मी काही जास्त शूट नाही करू शकले व्हिडिओज वगैरे. मला हाताखाली काही ना काही वस्तू द्यावा लागत होता, चहा पाणी वगैरे. आणि रात्री मी मिसळपाव बनवला होता. सगळ्यांना मिसळपाव सर्व केला आणि असा माझा आजचा दिवस मी एन्जॉय केला. दिवसाची सुरुवातही जगदंबेने झाली आणि दिवसाचा शेवटसुद्धा जगदंबेने झाला. व्हिडिओ फुल बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय.